MHTCET 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. P आणि Q हे ट्रू स्टेटमेंट दिलेले आणि R फॉल्स आहे. P आणि Q ट्रू आहे आणि R फॉल्स आहे आणि पुढे विचारलेले त्यांनी which of the following statement is correct. म्हणजे A एक स्टेटमेंट दिलेला आहे, पॅटर्न दिलेला आहे, तो फॉल्स सांगितला आहे. चेक करायला लागेल आपल्याला याच्यामध्ये P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यावी लागेल, ट्रू घ्यावी लागेल आणि R फॉल्स घ्यावी लागेल. या ट्रूथ व्हॅल्यू B मध्ये पण ट्राय करावं लागेल, फॉल्स येतंय का ट्रू येतंय, आणि C आणि D. त्यासाठी काय करूया आपण A B C D चारी सुद्धा ट्राय करायला लागतील. त्यासाठी पहिला ऑप्शन A घेतो इथे मी, P डबल इम्प्लिकेशन Q डबल इम्प्लिकेशन R. त्यानंतर सेकंड ऑप्शन B इथे घेऊयात, P और Q म्हणजे डिसजंक्शन Q और R. थर्ड ऑप्शन दिलेला आहे त्यांनी C P and Q implies R आणि D ऑप्शन आहे P and implies R, सॉरी P implies R implies Q. आणि मग या सगळ्यांच्या चारही ऑप्शनच्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायला लागतील, जेणेकरून फॉल्स त्यांनी हे दोन दिलेले आहेत, हे दोन, एक ट्रू दिलेला आहे, फॉल्स दिलेला आहे. यापैकी काय येत आहे ते बघूया आपण. लगेचच ट्रूथ व्हॅल्यू पुट करूया. P आणि Q ट्रू घ्यायचा आहे आणि R फॉल्स घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटमध्ये P आणि Q ट्रू येणार आहे, ट्रू डबल इम्प्लिकेशन T डबल इम्प्लिकेशन R फॉल्स दिलेला आहे. त्यानंतर ट्रू आहे आणि R फॉल्स आहे. इथे फॉल्स, R फक्त फॉल्स आहे, इम्प्लिकेशन फॉल्स इम्प्लिकेशन ट्रू असं काहीतरी आहे. अगोदर काय करूया, सगळ्यांमध्ये चारही ऑप्शन एका वेळेस ट्राय करूया आपण. तुम्ही एक एक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. चारही मी ट्राय करतो जेणेकरून फरक तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करूया. डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट कोणता माहिती आहे आपल्याला, TT असेल तर रिझल्ट ट्रू येतो आणि FF असेल तरी रिझल्ट ट्रूच येतो. हा डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे. म्हणजे जिथे दोन्हीकडे TT आहे म्हणून रिझल्ट ट्रू येणार आहे, डबल इम्प्लिकेशन F. आणि इथे T डिसजंक्शन T, आपल्याला डिसजंक्शनचा कोणता रिझल्ट माहिती आहे, डिसजंक्शनमध्ये FF असेल तर रिझल्ट मिळतो आपल्याला फॉल्स, अदरवाईज ट्रू मिळतो. एवढंच रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे. जर याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही एकदम सुरुवातीचा जो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी थेरी पार्ट घेतलेला आहे आपण, क्लिअर द कन्सेप्ट, तो व्हिडिओ बघायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व कनेक्टिव्ज जे आहेत त्यांचे रिझल्ट कसे येतात, ट्रू टेबल प्रत्येकाचे, ते क्लिअर होईल. आणि मग डिसजंक्शन असेल म्हणजेच ऑर असेल तर FF असेल तर F मिळणार, बाकी सगळ्या केसमध्ये म्हणजे या केसमध्ये पण ट्रू मिळणार आहे. डिसजंक्शन F. पुढचा पार्ट आहे तसा घेतला. इथे कंजंक्शन आहे. कंजंक्शनचा कोणता रिझल्ट माहिती आहे आपल्याला, कंजंक्शन TT असेल तर रिझल्ट मिळतो ट्रू, अदरवाईज बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स मिळतो. म्हणजेच इथे TT आहे म्हणून ट्रू येणार, बाकी इम्प्लिकेशन F आहे तसं. इथे TF इम्प्लिकेशनचा रिझल्ट आहे. इम्प्लिकेशनचा रिझल्ट एकच लक्षात ठेवायचा आहे, TF असेल तर F मिळेल, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येईल. म्हणजे इथे TF आहे आणि याचा रिझल्ट F येणार, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू. याचा अर्थ इथे पण इम्प्लिकेशन आहे, FT असेल तर काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे, कारण TF असेल तरच फक्त F मिळतो. तसंच इथे TF आहे, आपल्याला इम्प्लिकेशनचा रिझल्ट माहिती आहे, TF असेल तर F, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू. म्हणजे इथे फॉल्स आलं, इथे ट्रू आलं. त्यानंतर डिसजंक्शन म्हणजेच ऑरचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे, दोन्ही F असतील तर F येतो. इथे दोन्ही F नाही आहे म्हणजे बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू मिळणार आहे. इथे डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे, दोन्ही सेम असतील, TT किंवा FF असेल तरच रिझल्ट ट्रू येतो. म्हणजेच
हा फॉल्स येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला फर्स्ट जे स्टेटमेंट पॅटर्न दिला होता ते फॉल्स आला आणि त्यांनी फॉल्स दिलेलं आहे म्हणजे फर्स्ट करेक्ट आहे. त्याचबरोबर हे बघूया की बी, सी आणि डी ऑप्शन चुकीचे आहेत का. सेकंड बी ट्रू आलेलं आहे पण त्यांनी दिलेलं आहे फॉल्स म्हणजे हे चुकीचं आहे. सी आपलं फॉल्स आलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे ट्रू येत आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर डी फॉल्स त्यांनी दिलेलं आहे पण आपला रिझल्ट आलेला आहे ट्रू म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच कोणता करेक्ट आहे, जो रिझल्ट आपला फॉल्स मिळाला, जो फॉल्स त्यांनी पण सांगितलेला आहे हा ऑप्शन करेक्ट आहे.